आता काय नाव तुझं? मी पेडगावचा युवक प्रचित महेंद्र धुमाळ. तुम्हाला आता निवडणूक लागली, तुमच्यापर्यंत उमेदवार आले पण असतील आणि प्रचार घरोघरी जाऊन झालेला आहे. हो, उमेदवार पोहोचले का तुमच्या घरात? 100% पोचलेत, घरोघरी पोचलेत. आता तुम्ही उमेदवारासोबत प्रचार करत असता का? नाही, आपण उमेदवारासोबत प्रचार वगैरे नाही करत काही. मग मला एक सांगा, पेठगावची युवक, आता बरेचसे युवक आहेत पेठमध्ये की ज्यांना रोजगारासाठी बाहेर जावं लागते, चाकण रांजण एमआयडीसाठी वरती पाण्याचा प्रश्न आहे. युवकांची काय भूमिका आहे आता पेठमधल्या? तर आता तसं जर बघायला गेलं तर माझ्यासारख्याचंच उदाहरण जर दिलं तर आज मी या गावात लहानाचा मोठा झालो. तर मला आमच्याच गावचे सरपंच संजय शेठ पवळे यांनी मला चाकणसारख्या ठिकाणी योगदान केलं आहे, मार्गदर्शन केलं आहे हॉटेल टाकण्यासाठी. त्याचप्रमाणे आता आमच्या गावात जर बघायला गेलं तर क्रिकेटचे सामने वगैरे, त्याच्यानंतर मोठ्या मोठ्या स्पर्धा हे ते, तर त्याच्यात त्यांचं चांगलं मोठं योगदान आहे. तर अशा प्रकारे ते तरुणांना मार्गदर्शन करतात. गावामध्ये चर्चा होत असेल मुलांमध्ये की आता निवडणुकीला सरपंचांना किंवा गावामध्ये 2 उमेदवार आहेत आणि कसं कोणत्या बाजूने उभं राहावं हा तरुणांमध्ये प्रश्न निर्माण झाला असेल. बरोबर. ह्याच्यावरती चर्चा झाली का तरुणांमध्ये? तरुणांची चर्चा रोज वारंवार होतच असते. त्याच्यातून ह्या सगळ्या चर्चेतून निष्पन्न एकच गोष्ट होती की आज आमच्या गावात गेले 17 महिन्यांपासून जे गावचे सरपंच आहेत संजय शेठ पवळे, तर त्यांचं जे योगदान आहे आज गावासाठी, तर 3-3.5 कोटी गावाला निधी मंजूर केला आहे त्यांनी. तर आम्हाला हे सगळ्यांना दिसतंय आणि हे एक नवीन चेहरा हा आमच्या गावाला भेटला आहे, हे आमचं नशीब. त्याच्यामुळं 100% लोक त्यांच्या मागं आहेत, तरुण वर्ग त्यांच्या मागं आहे. साधारण त्यांनी 3-3.5 वर्षात एवढा मोठा निधी आणला. ह्या अगोदर एवढा मोठा निधी नाही. सरपंचाने आणला होता का? ह्याच्या आधी तरी एवढा मोठा निधी कोणता नव्हता, एवढ्या कमी कालावधीत एवढा मोठा निधी नव्हता. एकंदरीत त्यांचं सामाजिक किंवा राजकीय काम तुम्ही कसं पाहता इथल्या गावातल्या उमेदवारांचं? लोकांच्या घरातला आणि मनातला माणूस आहे. आणि तसं जर प्रामुख्याने बघायला जर गेलं तर गावच्या सणसुद असू, दुःख काही कार्यक्रम असू, सगळ्या गोष्टींमध्ये इन्वॉल्ड आहे. प्लस गणपतीचं काही मंडळ वगैरे येते, सगळ्या मंडळांना, सगळ्या तरुण वर्गांना, सगळ्यांना त्यांचा सपोर्ट आहे. आता तुम्ही सुशिक्षित तरुण आहे, तुम्ही शिकलेले आहेत, सवरलेले आहेत. मग त्यामुळे तुम्ही विचार करता की माणूस म्हणून बघितला पाहिजे का पक्ष म्हणून बघितला? नाही, पक्ष, आता पक्षाचं राजकारण तुम्हाला माहिती कसं चाललं कसं नाही, पण एक माणूस म्हणून 100% चांगला उमेदवार आहे. मी माझ्या डोळ्यांनी बघतो, सकाळी 5:30ला 6ला घर सोडतात आणि पेडगावात 7-7:30ला इथं हजर असतात म्हणजे असतात. आणि त्यांचं योगदान इथं ह्याच गोष्टीवरून कळतंय. तुमचं म्हणणं आहे की आता पेठ परिसरामधून संजय पवारांचं काम चांगलं आहे आणि बाकी जिल्हा परिषदला 2 उमेदवार आहेत. देवदास दरेकर यांच्या पत्नी माजी सदस्य होते आणि मंगल हुले म्हणून नारोडीच्या सरपंच आहेत आता विद्यमान. ह्या तरुणांनी त्या जिल्हा परिषदेकडे कसं बघितले, कारण की सगळ्यात जास्त निधी हा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून येत असतो. बरोबर आहे. नारोडी गावच्या लोकनियुक्त सरपंच आहे मंगलताई हुले. तर त्यांनी 3 वर्षात मंदिरासाठी, त्यांच्या गावात जे मंदिराचं काम चाललं आहे जीर्णोद्धार, तर कोटीतलं काम चालू आहे ते मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे. त्याच्यानंतर गावचा जो 3 वर्षातला झालेला विकास हा वाखाणण्याजोगा आहे. त्याच्यानंतर मग याच्या आधी जे दरेकर वगैरे हे जे होते ना, तर त्यांचा आमच्या इथं कोणत्याच गोष्टीत समावेश नव्हता. फक्त कार्यक्रमाला येणं, उपस्थित राहणं, चेहरा दाखवणं, निघून जाणं एवढंच. पण मला असं वाटतं अंतर्गत की त्यांच्या मागं त्यांचं पूर्ण गाव झटून आहे आज. 100% ते का तर त्यांनी काम केले म्हणून 100% ते आपल्या इकडं आलेवरती पठारावरती पाण्याचा याचा त्याचा प्रश्न आहे, दोन्ही उमेदवार मिळून 100% सॉल्व्ह करतील मला असं वाटतं. 2 उमेदवार तू सांगतोय, 2 उमेदवार पक्ष म्हणून तुम्ही पाहताय का माणूस म्हणून पाहताय? पक्षाचा मुळात विषयच नाही काही. पक्ष दोन्ही एकाच पक्षाचे उमेदवार आहे तसं बिलकुल विषय नाही. आता उमेदवार माझ्या माहितीनुसार 2च आहेत, एक दरेकर आणि एक गुले. तर दरेकरांचं यांना आधी आम्ही मतदान केलं, संधी दिलेली आहे. संधीचं सोनं नाही झालं हे माझी वैयक्तिक असं माझं म्हणणं आहे. परंतु एकदा हा गरीबच्या घरातला चेहरा 100% एकदा साथ द्यावी अशी इच्छा आहे. एकंदरीत मग काय वातावरण शेवटच्या टप्प्यामध्ये, आता ही निवडणूक आली आहे, शेवटचे 2 दिवस राहिलेत, मग साधारणतः किती टक्के मतदान ह्या भागातून कोणाला कसं होईल? आता तसं जर बघायला गेलं तर कुरवंडी, बावडी, पेठ ह्या गावातून 100% 70-80% मतदान चालेल, म्हणजे मतदान होईल. कोणाला म्हणजे मतदान होईल, टोटल मतदान एकूण होईल. तर त्याच्यामधलं 100% जे पेडगावचे सरपंच आहे त्यांना चांगला प्रतिसाद राहील. धन्यवाद.